आपण स्त्रीवादी साहित्य प्रवाहाच्या संदर्भाने माहिती पाहत होतो। त्यामध्ये तुम्हाला मी स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रीवादी साहित्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप, स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा, स्त्रीवादी साहित्याची वाटचाल हे पाहत होतो आता आपण। आणि त्या वाटचालीमध्ये मी तुम्हाला 1-2-3 तासामध्ये स्त्रीवादी किंवा स्त्रियांच्या कथा किंवा स्त्रीवादी साहित्यातील येणाऱ्या कथा, कादंबरी, कविता आणि विशेषत्वानं आत्मचरित्र हे आपण पाहिलं। आता मला तुम्हाला स्त्रीवादी समीक्षा जी आहे तिची वाटचाल कशी आहे याच्या संदर्भाने काही माहिती आपल्याला पाहिजे आहे। स्त्रीवादी समीक्षा ही जी आहे ही मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या अंगानं विकसित झालेली आपल्याला दिसते। या समीक्षेची जी मांडणी, ती मांडणी करणारे, तात्विक मांडणी करणारे, ते लेखन करणारे महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक आहेत। 1991 साली ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रिका, त्यानंतर अनुष्टुभ सप्टेंबर-ऑक्टोबर 1996, त्यानंतर अनुष्टुभ जानेवारी-फेब्रुवारी 2003 या वाङ्मय नियतकालिकातून या स्त्रीवादी समीक्षेची तात्विक मांडणी करणारं काही लेखन या काही नियतकालिकामध्ये प्रकाशित झालं। महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अनुष्टुभ वगैरे। स्त्रीवादी समीक्षा स्वरूप आणि उपयोजन नावाचं पुस्तक अश्विनी धोंगडे यांनी 1993 साली लिहिलं आणि त्यात पाश्चात्य स्त्रीवादी समीक्षेचा तपशिलाने त्यांनी विचार मांडलेला आहे। त्यामध्ये स्त्रियांचं अधिष्ठान, स्त्री स्वातंत्र्याचा लढा या सगळ्या गोष्टींचा त्यांनी परामर्श घेत स्त्रीवादी समीक्षेची विविध अंगाने तात्विक मांडणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे। त्यानंतर मंगला वरखेडे यांनी संपादित केलेलं स्त्रीवादी समीक्षा स्वरूप आणि उपयोजन नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकात स्त्रीवादी समीक्षेचं स्वरूप, त्या स्त्रीवादी समीक्षेची व्याप्ती आणि मार्क्सवादी दृष्टिकोनातून या स्त्रीवादाच्या अभ्यासाच्या ज्या दिशा आहेत त्याचा विचार केला। त्याचबरोबर गांधीवाद आणि स्त्रीवाद असे काही लेख त्याच्यामध्ये प्रकाशित झाले। विभावरी शिरूरकरांच्या वाङ्मयाचे स्त्रीवादी आकलन हे उषाताई रावसाहेब शिंदे यांनी केलं आणि 1873 ते 1950 या जवळपास 125 वर्षाच्या 1873-25 म्हणजे 500 वर्षाच्या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीलिखित कादंबऱ्यातील प्रेरणा आणि प्रवृत्ती ह्या तपासण्याचा प्रयत्न देखील विद्या देवधर यांनी केलेला आहे। तारा भोवळकर एक नाव तुम्ही ऐकून असाल। त्यांनी ऐहिक जो मोह आहे, हा ऐहिक मोह झुगारून स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर त्यांनी या स्त्रियांच्या साहित्यातून शोधण्याचा प्रयत्न केला आणि तसा तो विचार त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेला आहे, नाही का? हे आपणाला दिसतं। त्याचबरोबर 1994 साली तारा भोवळकरांनी हे लिहिल्यानंतर भारतीय स्त्रियांच्या संदर्भात त्या स्त्रीमुक्तीची जी भावना आहे ना, कल्पना, ही जी स्त्रीमुक्तीची कल्पना मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने इथूनच स्त्रीमुक्तीच्या
संदर्भात विचार करण्याचा संदर्भातला जो भाग आहे तो इथून सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यांनी तो मांडलेला आहे तारा भवाळकरांनी. दलित पुरुषांच्या आत्मचरित्रातील ज्या स्त्री प्रतिमा आहेत याविषयीचं लेखन शोभा भागवत यांनी संपादित केलेल्या एका पुस्तकात ते मांडलेलं आहे. दलित स्त्रीची जी हीन, दीन, अबला म्हणून, दुर्बल म्हणून, अडाणीबाई म्हणून जी अवहेलना झाली किंवा दलित स्त्रीची जी ही प्रतिमा झाली ना तयार, हीन, दीन असलेली, अबला असलेली, दुर्बल असलेली, अडाणी असलेली, ही स्त्रीची प्रतिमा दलित आत्मचरित्रकारांनी ही खोटी ठरवली आणि महाराष्ट्रामध्ये 20व्या शतकात कुटुंब व्यवस्था, शिक्षण, विवाह पद्धती, दाम्पत्यांचे संबंध, विधवा जीवन, प्रबोधन यांच्या विकासाचा स्त्रियांच्या आत्मचरित्रांतून दिसणारा आलेख हृद्गद ह्या 1981 साली प्रसिद्ध झालेल्या प्रतिभा ठिपसे यांच्या पुस्तकात मांडलेला दिसतो. जर मराठी साहित्यातील स्त्री या त्यांनी म्हणजे वैशाली वैद्य यांनी आणि शारदा मराठे या दोघींनी काय केलेलं आहे की मराठी साहित्यातील स्त्री याच्यावर लेखन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महादाईसा, मुक्ताई यांच्या प्राचीन काळापासून अर्वाचीन लेखक वाम जोशी, फडके, खांडेकर, भारतांबे आदींच्या साहित्यातून जे स्त्रियांचं जे स्थान आहे त्या स्थानाच्या संदर्भानं त्यांनी आपली भूमिका अधोरेखित केलेली दिसते. तुम्ही आशा बगे नाव ऐकून असाल. त्यांनी 1996 साली त्या आशा बगे यांचे साहित्य जे आलं त्या साहित्यावर देखील काही स्त्रियांनी आस्वादक रूपानं स्त्रीवाद म्हणून स्त्रियांचं समीक्षा लेखन केलेलं आहे. आशा बगे यांचं आशा बगे नवे अस्तित्व असं एक नावाचं लेखन सुलभा हेरलेकर यांनी केलं आणि आशा बगे यांच्या कथाविश्वाचं वेगळेपण त्या ग्रंथामध्ये किंवा त्या लेखामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. प्राचीन मराठी साहित्यातील जी स्त्री रूप आहेत यात लीला दीक्षितांनी वेदकाळापासून मध्ययुगीन काळापर्यंतच्या सर्व संत कवयित्रींच्या काव्यातून दिसणाऱ्या स्त्री जीवनाचा आढावा घेतला आहे. स्त्रीवादी चळवळ समाजात रुजण्याच्या दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे असणारे महत्व हे स्त्रीमुक्ती चळवळ आणि लोकसाहित्य या नावाने पद्मजा मोर्जे यांनी स्पष्ट केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीमुक्तीचा विचार ह्या संदर्भात जे लेखन आहे ते स्त्रीविषयक कार्याचं महत्व या ग्रंथामध्ये प्रकाशित झालेलं आहे. आपल्याला माहिती की मनुस्मृती, स्त्रिया आणि या संदर्भातलं जे लेखन आहे अलीकडच्या काळामध्ये तो सरोज कांबळे यांनी मनुस्मृती, स्त्रिया आणि बाबासाहेब आंबेडकर या छोटंसं त्यांनी पुस्तक लिहिलं आणि याच्यामध्ये तसे विचार मांडले. म्हणजे प्रागतिक कायद्याच्या आधारे स्त्री प्रश्नाची कोंडी कशी सोडवता येईल या संदर्भानं बाबासाहेबांचे विचार त्यांनी तिथं प्रस्तुत केलेले आहे. स्त्री शिक्षणाच्या इतिहासात विक्रम करणाऱ्या किंवा शोकांत पण यशस्वी स्फूर्तिगाथेचा आविष्कार अंजली कीर्तने यांच्या आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व या पुस्तकात झालेला आहे. एक रेखा इनामदार आणि साने व विशं चौगुले यांनी एक संपादित केलेला ग्रंथ स्त्रीमुक्तीच्या दिशेने त्याच्यामधील देखील या स्त्री समीक्षेचा विचार आलेला आहे. स्त्रीचा आत्मशोध नावाचं संपादन डॉक्टर मृणालिनी शहा यांनी केलेलं आहे. स्त्रीमुक्ती सांगाती याचं संपादन इंदिरा पाटील यांनी केलेलं आहे. या संपादित केलेल्या काही ग्रंथांचा जर विचार केला आपण तर या पुस्तकांच्या मधून
20व्या शतकातील एका विशिष्ट विचारानं प्रेरित होऊन केलेलं लेखन आपणाला या पुस्तकांच्या मध्ये दिसतं. माणूसपणाच्या वाटेवर व समाज आणि महिला ही नीलम गोरे यांची दोन्ही पुस्तके त्यांच्या स्त्री चळवळीच्या व्यापक अनुभवावर आधारित आहेत. ही देखील समीक्षा आपणाला कळते. तुम्ही मालतीबाई बेडेकर यांचं नाव ऐकून असाल. त्यांनी मनस्विनीचे चिंतन, घरास मुकलेल्या स्त्रिया, काळाची चाहूल ही पुस्तकं त्यांनी लिहिली आणि या पुस्तकामध्ये त्यांच्या स्त्रीविषयक सखोल अभ्यासाची आपणाला साक्ष पडते. 1967 साली हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेनं सरोजिनी बाबर यांच्या अध्यक्षतेखाली एक भारतीय स्त्री हे पुस्तक प्रकाशित केलं आणि राजसत्तेच्या फटीमधून पेशवेकालीन स्त्रिया हे निलिमा भावेनी लिहिलं. स्त्री प्रश्नांची चर्चा 19वे शतक प्रतिभा रानडेंनी लिहिलं. या शतकातील घडामोडीचा साक्षेपाने जर समाचार घेतला आपण तर आपणाला या स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी जे समीक्षणात्मक लेखन केले त्याची साक्ष आपणाला पडते. स्त्री स्वातंत्र्यवादिनी 20व्या शतकातील परिवर्तन विनय खडपेकर यांनी हे लिहिलं. तसेच स्त्रीमुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा हा एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पामध्ये 1975 नंतर झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळींना आणि परिवर्तनाच्या विचारांना गतकाळातील एक भक्कम बैठक उपलब्ध करून दिली. एकूणच 20व्या शतकाच्या अखेरीला स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य किंवा स्त्री विषयावर लिहिलेलं साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य नाही, तर याचं आकलन होत होत स्त्रियांच्या साहित्यातून स्त्रीवादी विशेषांचे प्रमाण वाढत असलेलं दिसून येतं. स्त्रीवादाने स्त्रीला स्वतःच्या अनुभवाकडे किंवा स्त्रीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांना या साहित्यानं दिशा दिलेली. आपल्याकडे पितृसत्ताक संस्कृतीच्या चष्म्यातून पाहण्याची जी रुजलेली मानसिकता आहे ना, ही मानसिकता ही स्त्रीवादी साहित्य निर्मितीवर मर्यादा घालते. त्याचप्रमाणे अजूनही मध्यमवर्गातील मर्यादित स्त्रियांपुरतीच सीमित असलेली चळवळ ही स्त्रीवादाची भूमिका समाजात सर्व दूर पसरायला व परिणामतः स्त्रीवादी आविष्कार विकसित करण्याला ती मर्यादा घालते. आणि या सगळ्या मर्यादा स्त्रीवादाला ओलांडाव्या लागतील हे आपल्या लक्षात येतं. जर आपण सगळ्यांनी जर विचार केला की आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आज असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी स्त्रीचं अस्तित्व नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कृत महिला वेल्डर शिलाय, नॅशनल परमिट मिळवून देशभरात ट्रक चालविणारी पूनम आहे. आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योजक विजयलक्ष्मी आहेत. आशियाई स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या दीपा आहेत, साक्षी आहेत. इत्यादी महिलांनी आपल्या अनोख्या कामगिरीनं आपले आकाश पेललंय. हा सगळा परिणाम खरं तर स्त्रीवादाचा म्हणावा लागेल. अशा रीतीने ही स्त्रीवादाच्या समीक्षेची वाटचाल आहे आपण बघितली. एकूणच आपण स्त्रीवादी साहित्याचा विचार करत असताना ही सगळी जी सैद्धांतिक भूमिका आहे, हे सैद्धांतिक जो विचार आहे तो जर केला तर आपण आतापर्यंत स्त्रीवादी साहित्याची संकल्पना पाहिली, स्त्रीवाद पाहिला, स्त्रीवादी साहित्याचं स्वरूप पाहिलं, त्याची निर्मिती पाहिली आणि त्याची वाटचाल पाहिली. या सगळ्यांचा विचार तुम्हाला अभ्यासक्रमाच्या दृष्टीने कामाला येईल, तो तुम्ही अभ्यासा. आपण आज या स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भातली ही जी सैद्धांतिक चर्चा आहे ही आपण थांबूयात आणि नंतरचा भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. ठीक आहे.